तर आपल्या सगळ्यांना मेटफॉर्मिन माहिती आहे, तर आपण खूप कॉमनली यूज करतो त्या डायबिटीजमध्ये. पण मेटफॉर्मिनचा अजून पण यूज आहेत टाईप 2 डायबिटीजमध्ये, तर आपण यूजच करतो. तर रिसेंटली मी PCOSबद्दल पण वाचलं, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, तर त्याच्यात पण आपण मेटफॉर्मिन यूज करतो. डायबिटीजमध्ये पण काय असतं, इन्सुलिन रेजिस्टन्स असतं आणि ते मेटफॉर्मिन काय करतं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतं. तर PCOSमध्ये पण इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो, त्यामुळेच वेट गेन वगैरे पण होतं आणि त्याच्यामुळेच अॅथेनोसिस नायग्रिकन्स पण होतं, म्हणजे मानेवर काळे पट्टे येणं. तर आणि वेट लॉस करण्यासाठी पण आपण मेटफॉर्मिन यूज करतो. एक तर आपण टाईप 2 डायबिटीजमध्ये यूज करतो, पुन्हा त्यानंतर PCOSमध्ये यूज करतो आणि अजून एक आहे त्याचं, जे सायझोफ्रेनिया वगैरे असते, सायकोटिक डिसऑर्डर, तर त्यासाठी आपण अँटीसायकोटिक यूज करतो. कधी कधी आपण अटिपिकल अँटीसायकोटिक पण यूज करतो, जसं की ओलांझापिन. आणि ते ओलांझापिन वगैरे काय करतात, ते पण वेट गेन कॉज करतात, वजन वाढवतात. तर त्यांच्या ट्रीटमेंटसाठी पण आपण मेटफॉर्मिन यूज करू शकतो. मेटफॉर्मिन वेट लॉसमध्ये पण इफेक्टिव्ह आहे. तर 3 यूजेस माहीत पाहिजेत ॲज ॲड मेडोको म्हणून आपल्याला मेटफॉर्मिनचे. पहिलं टाईप 2 डायबिटीजमध्ये, जे की खूप कॉमनली यूज केलं जातं. दुसरं PCOSमध्ये, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, त्या पण इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालेलं असतं. आणि तिसरं म्हणजे अँटीसायकोटिक इंड्यूस वेट गेन, त्यात पण ओलांझापिन वगैरे ॲटिपिकल अँटीसायकोटिक, जे की वेट गेन कॉज करतात. तर हे माहीत पाहिजे ॲज अ मेडिको म्हणून आपल्याला.